श्री स्वामी समर्थ दोस्त। आज मी बनवते ब्रेड पिझ्झा बनवते। ब्रेड लावून तो पिझ्झा बनवते। तर खूप टेस्टी आणि खूप सुंदर पिझ्झा झाला होता। आणि कुरकुरीत आणि मस्तपैकी जसं आपण पिझ्झा बनवतो सेम तशी टेस्ट लागते। आणि याच्यात तुम्ही पाहिजे त्या भाज्या या पाहिजे त्या वस्तू टाकू शकता। जरा मग बघूया कसा बनवायचा हा पिझ्झा। तर मग त्याच्यासाठी मी ब्रेड तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलाही घेऊ शकतात। आणि त्यानंतर मग मी घेतलेले चीज घेतलेलं आहे, मक्की आहे, कांदा आहे, टमाटा आहे आणि इथं पनीर घेतलेलं आहे। पनीर तुम्ही ओव्हर पे करू शकता। त्यानंतर शेजवान चटणी, चिली स्प्रेस हे घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं चवीनुसार, तेल लागलं तर थोडंसं बटर आहे। तर इथं मी बघू शकता। पनीर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। इथं मी थोडेसे कॉर्नफ्लॉवर घेतलेले, मक्की घेतलेले आहे, त्यानंतर मग टमाटा आणि इथं तुम्हाला पाहिजे त्या भाज्या टाकू शकता। शिमला मिरची टाकू शकता, ज्या वाटल्या तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही इथं ॲड करू शकते। इथं मी माझ्या टेस्टनुसार मी भाज्या घेते। थोडंसं चीज टाकलं, चिली प्रेस टाकेल, चिली प्रेस आणि चिली पेस्टच्या ऐवजी अगर तुम्ही लाल चटणी टाकली तरी चालेल, हिरवी मिरची बारीक कापून ती बी टाकली तरी चालेल। तसं काहीच नाही की चिली पेस्टच टाकायला पाहिजे, माझ्याजवळ आहे म्हणून मी टाकते। त्यानंतर मग मी थोडंसं तेल टाकेल आणि नंतर मी हे सगळं आणि चवीनुसार मीठ हे आधी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जेवढं मिक्स चांगलं करता येईल तेवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मग आपण इथं चवीनुसार मीठ टाकूया। मीठ पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे बघा, हे मस्तपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आणि टेस्टी आणि खूप सुंदर लागतो पिझ्झा, म्हणजे लोक विचारा तुम्ही, आणि झटपट तयार होणारा पिझ्झा। तर त्यानंतर मग मी इथे ब्रेड घेतलं आहे। इथं मी शेजवान चटणी लावणार होती पण मग ती नाही लावली, टमॅटो सॉस लावला आणि मस्तपैकी टोमॅटो सॉस पसरून घ्यायचं आणि मस्तपैकी। आणि त्यानंतर म्हणजे आपण भाज्या घेतलेल्या आहे, मिक्स करून घेतलेल्या आहे, त्या भाज्या टाकू आणि मस्तपैकी ते पसरून घ्यायचं। आणि हे बघा या पद्धतीने मस्तपैकी पसरून घ्यायचं। आणि वाटलं तर तुम्ही ती ब्रेड जी मोठी साईजमध्ये ब्रेड येतो तोही तुम्ही वापरला तरीही चालेल, खूप छान लागतो, खूप सुंदर लागतो, मला तर खूप आवडला। आता मी म्हणजे ना पाहिजे तेव्हा बनवू शकते अशी गोष्ट झाली आहे। आणि खरंच सांगते, मी एवढे बनवले ना, खूप म्हणजे माझ्या मिस्टरांना बी खूप आवडला। आणि रोहन नसल्यामुळं रोहनला नाही देऊ शकली, पण रोहन आला का त्याच्यासाठी नक्की मी बनवून आले। तेव्हाही तुम्हाला अजून एकदा रेसिपी दाखवेल, ते वेगळ्या म्हणजे तेव्हा अजून दुसऱ्या भाज्या वगैरे वापरून घेऊन वरून मी थोडंसं चीज टाकलेलं आहे। हे बघा, चीज मस्तपैकी भरपूर चीज टाकायचं, तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं चीज टाकायचं। आणि जेवढं चीज टाकलं तेवढं टेस्टी येतं। आणि जास्त चीज असलं तर तो पिझ्झा बी असतो। तर इथं मी पॅन गरम करायला ठेवला आहे, तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावर मी थोडंसं नॉर्मल बटर टाकेल, बटर लावून घेईल थोडंसं आणि त्याच्यावर आपले हे ब्रेड आपला पिझ्झा आहे तो ठेवून आणि मस्त 10 मिनटं, फक्त 10 मिनटं तो ठेवायचा आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही, नाही तर मग तो काढून हे होईल। हे बघा, मी आता इथं हे ठेवून देते आणि नंतर मग याच्यावर थोडंसं झाकण झाकून द्यायचं आणि 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं। 10 जास्त 15 मिनटं, बस एवढ्या वेळात तो तुमचा पिझ्झा रेडी आहे। माझी 10 मिनटं होऊन गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता माझा पिझ्झा। थोडंसं चीज अजून मेल्ट होऊ देऊ आणि मग मी परत अजून एकदा झाकून देते आणि परत एकदा ओपन करेन। ते इथं मी झाकून दिलेलं आहे, आता मी परत ओपन करते। हे बघा, चीज बघा कसं चिकटून गेलं होतं त्याला, वाव खूप सुंदर झालेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेलं। आता मी याला काढून घेईल प्लेटमध्ये
आणि दुसरे जे मी बनवलेले आहेत ते ठेवेल. तर खूप खूप म्हणजे खूप सुंदर झालं आणि मुलांसाठी तर बेस्ट आहे. अगर भाज्या खात नाही पोरं तर या पद्धतीने आपण खाऊच काढू शकतो त्यांच्यासाठी. तर इथं बघा मी काचीचं तुम्हाला झाकण झाकून दाखवलं की ते कसं तयार होतं. हे बघा किती छान कलर दिसतोय तुम्हाला काचीमधून. वॉव! हे बघा किती छान झालेलं आहे. तेव्हा मी 2च ठेवले होते, नंतर मी 3 ठेवले. म्हटलं चला पटकन होऊन जाऊ आणि मी हे बघा खालचं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला, म्हणून मी असं वरती उचललं. थोडंसं हे झालं, पण मग खूप सुंदर झाला होता पिझ्झा. बेस्ट पिझ्झा झाला होता. म्हणजे याच्यासारखं बेस्ट अजून काहीच नाही आणि मुलांसाठी तर बेस्ट आहे. तर माझी ही वेट पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझी रेसिपी ट्राय करत असेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.